अस्सलाम वालेकुम। फ्रीडम सम्राट न्यूज़ में आपका खैर मकदम है। इस वक्त मैं मौजूद हूँ तहसीलदार ऑफिस में। आइए आज एमआईएम की जानिब से मेरे साथ मौजूद हैं विजय गुंटराल, डॉक्टर विजय गुंटराल। आज नरसिंह आनंद जो स्टेटमेंट 15 दिन पहले दिया था उसके हवाले से ये यहाँ पर मानवी देने आए हैं। उनसे हम बात करते हैं, देखेंगे उनका क्या कहना है। अस्सलाम वालेकुम। जो दिसंबर में 17 और 19 डेट पे उत्तराखंड राज्य के हरिद्वार में ये जो धर्म संसद सम्मेलन में नरसिंहानंद ने और जो साध्वी जो है उन्होंने भी ऐसे शर्मनाक स्टेटमेंट दिए हैं कि आज देश के सब लोगों को बहुत ही शर्मिंदगी महसूस हो रही है। वो कहती है कि इस देश में जो 25 करोड़ मुसलमान हैं उनमें 20 लाख लोगों को कत्लेआम करने के लिए दावत या न्योता दे रही है। इसी तरह से दलित कम्युनिटी हो, सिख कम्युनिटी हो या माइनॉरिटी या क्रिश्चियन कम्युनिटी हो, उनके खिलाफ ऐसे ही बयानबाजी कर रहे हैं। मैं पूछता हूँ, इस देश के जंगे आज़ादी में तुम लोग कहाँ थे? तुम्हारे आरएसएस और संघ परिवार वाले ब्रिटिशों के तलवे चाट रहे थे। आज हमें बता रहे हो कि देशभक्त क्या है, देश प्रेम क्या है। जाओ हजरत टीपू सुल्तान को पूछो कि देशभक्ति क्या है। उन्होंने जंगे आज़ादी में शहीद हो गए, अपने बच्चों को गिरवी रख के 4 बार युद्ध लड़े। आज हमसे पूछ रहे हो अपनी देशभक्ति के बारे में। मैं ये पूछना चाहता हूँ कि आप जो धर्म संसद में बात किए, ठीक है, इस भारत देश को आपने क्या किया है? आपका कोडगे क्या है? आपने क्या काम किया है? बिना कुछ काम करे दूसरों का कपड़े पहनकर आके बोल रहे हो कि मुसलमानों का कत्लेआम करो, मुसलमानों के खिलाफ हथियार उठाओ। अरे मैं पूछना चाहता हूँ, इस देश में 25 करोड़ मुसलमान हैं, हर रोज़ 5 वक्त का नमाज पढ़ते हैं, 5 वक्त इस देश को मिट्टी को चूमते हैं। उनको आज आप पूछ रहे हैं कि देशभक्ति साबित करो। मैं और ये देश तेरा बाप का नहीं है, ये देश सबका है। ये देश में संविधान सबको समान अधिकार दिया है, सबको अपनी बात रखने का हक है। लेकिन आप लोग भड़काऊ भाषण दे के 20 लाख मुसलमानों का कत्लेआम करने के लिए न्योता दे रहे हो। मैं नरसिंहानंद को ओपन चैलेंज करता हूं, अगर वाक्य में ही तू मर्द है तो अगले हफ्ते शुक्रवार दिन ईदगाह मैदान हुबली को आ जा बेटे। मैं विजय गुंटराल, डॉक्टर विजय गुंटराल, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का बेटा डॉक्टर विजय गुंटराल, तुझे न्योता देता हूं। इधर आके तू पहले मुझसे लड़ ले बेटे, बाद में तू मेरे भाइयों के बारे में बात करो। मैं कह रहा हूं कि नरसिंहानंद सरस्वती जिधर भी हो, आरएसएस, संघ परिवार, बीजेपी, उनका बात सुनकर ऐसे भड़काऊ भाषण देने से कुछ नहीं होने वाला। अगर वाक्य में ही तू मर्द है तू ईदगाह मैदान में आ जा और मुझसे भिड़ पहले, बाद में तुझे पता चलेगा कि मर्द क्या है और उसकी ताकत क्या है। इसलिए मैं आज बोल रहा हूँ कि देश में हम लोग मूल निवासी हैं, हम लोग इस धरती के द्राविड़ लोग हैं। पहले से ही हम लोग यहाँ के हैं। जो मध्य एशिया से आए हुए ब्राह्मण लोग आज हम पर राज कर रहे हैं। आज ये नरसिंहानंद सरस्वती और उनके साथ में कुछ डोंगी साध्वी और साधु लोग जो है, वो लोग, उन लोगों को किसने अधिकार दिया है कि ऐसे भड़काऊ भाषण दे? मैं पूछता हूं नरेंद्र मोदी जी से और मैं पूछता हूं अमित शाह से, बड़े बड़े बातें करते हो तो इन लोगों को 2 बरस से क्यों छूट दी है कि भड़काऊ भाषण देने के लिए? मैं आग्रह करता हूं तुरंत आप इन लोगों को गिरफ्तार करो और देश विरोधी कायदे जो है उसके अंदर उनको गिरफ्तार करो और देश से उनको गड़ी पार करो। और मैं और एक चेतावनी देना चाहता हूँ, नरसिंहानंद सरस्वती जो आगे भी ऐसे ही कुछ
भड़काऊ भाषण देगा तो देश के किसी भी कोने में वो छुपा हो उसके मुंह पर कालत ठोक के आऊँगा मैं। इसलिए मैं आज AIMIM पार्टी की तरफ से आज मेमोरेंडम दे रहे हैं और इस देश में जो RSS BJP संघ परिवार लोगों को हम लोग बता रहे हैं कि 25 करोड़ लोग जो है मुसलमान, वो लोग अमन पसंद लोग हैं, इस देश में शांति रखना चाहते हैं और इस अमन पसंद लोग हैं और इस देश के मूल निवासी है, इसलिए वो लोग चुप है। आप समझ रहे हैं कि वो लोग चुप है तो कुछ भी बोल देंगे तो चलेगा, ऐसा नहीं होगा। इस देश के 20 करोड़ 25 करोड़ दलित भाई भी उनके साथ में है, इसलिए इस देश में बहुत बड़ा आंदोलन करने वाले हैं हम लोग। ऐसे जो चंद पैसों से बिक के जो ऐसे भाषण देते हैं इनको सख्त हम मजामत करते हैं और ये भी कहते हैं कि जो सेकुलर पार्टी कांग्रेस जो अपने आप को सेकुलर कहती है, आज वो कहाँ छुप के बैठा है। सिर्फ वोट लेने के लिए मुसलमान दलितों को पास आते हैं। आज 25 करोड़ लोगों को इसलिए ऐसा बोल रहे हैं कि कत्लेआम करना है, तो कांग्रेस क्यों चुप बैठी है? मैं अब बताता हूं कि कांग्रेस क्यों चुप बैठी है। कांग्रेस और BJP दोनों एक ही सिक्के के दो पहलू हैं, इसलिए हमें देश में जो नया सियासत लाना है। बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब वो एक ही आदमी है जो हमारे हक के लिए बात कर रहे हैं, इसलिए आज जो मेमोरेंडम दे रहे हैं तहसीलदार साहब के थ्रू हम लोग राष्ट्रपति जी को मेमोरेंडम दे रहे हैं और ये न्योता भी दे रहे हैं नरसिंहानंद को कि अगले हफ्ते यहाँ पे आके मुझसे भिड़े। जय भीम, जय टी ನರಸಿಂಹಾನಂದ ಸರಸ್ವತಿಗೆ ಕೋಮುವಾದಿ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿರುವ ನರಸಿಂಹಾನಂದ सरस्वती मेरे हिंदुस्तान मुसलमान भाइयों, पहले तुम्हें तुम्हारे दिन के तालीम से मोड़ दिया जाएगा, फिर किसी गुनाहों से जोड़ दिया जाएगा, हाथ से हाथ जंजीर बनाकर निकला वरना तुम्हें धागे की तरह तोड़ दिया जाएगा। हालांकि आप सब लोग जानते हैं हिंदुस्तान में रहने वाले जो आतंकी है जिनका नाम नरसिंहानंद सरस्वती और पूजा पांडे और नारायण त्यागी, इनकी जो टीम है वो 20 लाख मुसलमान को कत्ल करने की साजिश रचा रही है। तो मैं उनसे ये पूछना चाह रहा हूँ, जब हिंदुस्तान के आज़ादी के लड़ाई पर तुम सब साले लोग कहाँ थे? आपके बुजुर्ग लोग ब्रिटिश के तलवे चाट रहे थे। हमारे मुसलमान के कौम के जो बुजुर्ग थे अपने खून पसीना एक बहाकर हिंदुस्तान को कब्जे से छुड़ाने के लिए लड़ाई कर रहे थे। तो मैं उन गद्दार पूजा पांडे और नरसिंहानंद सरस्वती और नारायण त्यागी से मैं ये कहना चाह रहा हूँ कि आप मुसलमान को कत्ल करने का साजिश रचना बंद करो। आपको लड़ाई करना है तो खुले आम मैदान में आओ, हम खुद आते मैदान में आकर लड़ाई करते, क्योंकि हम मरने के लिए पैदा हुए, जिंदा रहने के लिए, जीने के लिए नहीं पैदा हुए। आप ये कान खोल कर सुन लो। और मेरा लास्ट आखिरी बात बोल देता हूँ, हमारे पुलिस डिपार्टमेंट जल्द से जल्द इन तीनों गद्दार लोगों को गिरफ्तार नहीं किया बोले तो हमारे पास हज़रत टिप्पू सुल्तान का तलवार भी है और बाबा साहेब अम्बेडकर का कलम भी है। उनको हमें कैसा कत्ल करना हम सब जानते हैं, उनका सर धड़ से अलग करना भी हम जानते हैं। मरने के लिए भी तैयार है और मारने के भी तैयार है। ಉತ್ತರಾಖಂಡ ರಾಜ್ಯದ ಹರಿದ್ವಾರದಲ್ಲಿ ಡಿಸೆಂಬರ್ 17ರಿಂದ 19ರವರೆಗೆ ನಡೆದ ಏನು ಧರ್ಮ ಸಂಸದ್ ಇದೆ, ಅದರಲ್ಲಿ ನರಸಿಂಹಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ನೀಡುವ ಮೂಲಕ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ 25 ಕೋಟಿ ಮುಸಲ್ಮಾನರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಬೇಕು ವಿರುದ್ಧ ಕೂಡ ಅಸಂವಿಧಾನಿಕವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನು ನರಸಿಂಹಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಇದ್ದಾನೆ ಅವನಿಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಓಪನ್ ಚಾಲೆಂಜ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅವನೇನಾದರೂ ಗಂಡಸಾಗಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ಶುಕ್ರವಾರ ಜುಮ್ಮಾ ದಿನ ನಾನು ಈದ್ಗಾ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮಗನಾದ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ವಿಜಯ್ ಗುಂಟ್ರಾಳ್ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಒಬ್ಬನೇ ಬರ್ತೀನಿ. ನರಸಿಂಹಾನಂದ ಸರಸ್ವತಿಗೆ ದಮ್ ಇದ್ರೆ ತಾಕತ್ತಿದ್ರೆ ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಂದು
ನನ್ನ ಎದುರಿಸ್ರಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಏನು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲೆ ಮಾರಣ ಹೋಮ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಹತ್ಯಾಕಾಂಡ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಏನು ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅವನಿಗೆ ನಿಜವಾಗೂ ತಾಕತ್ತಿದ್ರೆ ಬಂದು ಈ ದೇಶದ ಈ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಮಗನಾದ ವಿಜಯ್ ಗುಂಟಾಳನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಓಪನ್ ಚಾಲೆಂಜನ್ನು ನಾನು ಇವತ್ತು ನರಸಿಂಹ ಆನಂದ್ಗೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಕಳೆದ 2 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ದಲಿತರ ಬಗ್ಗೆ, ಮುಸಲ್ಮಾನರ ಬಗ್ಗೆ, ಈ ದೇಶದ ಮೂಲ ನಿವಾಸಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲ ಸಲ್ಲದ ಆರೋಪಗಳನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು, ನಮ್ಮ ವಿರುದ್ಧ ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ನೀಡುವಂಥದ್ದು, ಅನೇಕ ಧರ್ಮಗಳ ಬಗ್ಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ಅವಹೇಳನ ಮಾಡುವಂಥ ಕೃತ್ಯವನ್ನು ಈ ನರಸಿಂಹಾನಂದ್ ಸರಸ್ವತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಈಗಾಗಲೇ ಏನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕಾಪಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಕಳೆದ 2 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ವ್ಯಕ್ತಿ ದೇಶಾದ್ಯಂತ ಅನೇಕ ರಾಜ್ಯ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಈ ರೀತಿ ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ನೀಡುವಂಥದ್ದು, ಹತ್ಯಾಕಾಂಡ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು, ನರಸಂಹಾರ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ನೀಡುತ್ತಿರುವ ಈ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಬಂಧಿಸಿಲ್ಲ. ಅದಲ್ಲದೆ ಆತನ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೂ ಇತರು ಸಹಚರರಿದ್ದಾರೆ. ಆ ಸಹಚರರು ಕೂಡ ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಮುಸಲ್ಮಾನ ಸಮುದಾಯವನ್ನು ಗುರಿಯಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಕೊಲೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಸುಲಿಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವರನ್ನು ಮಾರಣ ಹೋಮ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಏನು ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನರಸಿಂಹಾನಂದ್ ಸರಸ್ವತಿ, ನಿನಗೆ ದಮ್ಮಿದ್ರೆ, ನಿನಗೆ ತಾಕತ್ತಿದ್ರೆ, ನೀ ಗಂಡಸಾಗಿದ್ದರೆ ಮುಂದಿನ ವಾರ ಶುಕ್ರವಾರ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಾನು ವಿಜಯ್ ಗುಂಟಾಳ್ ಒಬ್ಬನೇ ಬರ್ತೇನೆ, ಬರೀ ನನ್ನ ಎದುರಿಸ್ರಿ ಸಾಕು. ನಾನು ಈ ದೇಶದ ಮುಸಲ್ಮಾನರ ಪರವಾಗಿ, ಈ ದೇಶದ ಮುಸಲ್ಮಾನರ ಪರವಾಗಿ ನಾನು ನನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೇನೆ, ಅವ್ರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದೀನಿ ಅನ್ನೋಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ಏನು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ನೀಡಿರುವಂಥ ಸಂವಿಧಾನ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿದೆ. ಸಂವಿಧಾನ ಏನು ಹೇಳ್ತದ, ಸಂವಿಧಾನದ ಪ್ರಕಾರ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಕೆಲಸಗಳಾಗಬೇಕು, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಮಾನ ಹಕ್ಕುಗಳು, ಅವಕಾಶಗಳು, ಸೌಲಭ್ಯಗಳು ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ, ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂವಿಧಾನದ ಮೂಲಕ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಡಿತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈ ಭಾರತ ದೇಶ ನಮ್ಮ ಮೂಲ ನಿವಾಸಿಗಳದು, ನಮ್ಮ ದ್ರಾವಿಡರ ಮೂಲ ನಿವಾಸಿಗಳು ನಾವಿಲ್ಲಿ. ನಮಗೆ ಇವತ್ತು ದೇಶಭಕ್ತಿಯ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವಿವತ್ತು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಈ ದೇಶ ನಮ್ಮದು, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರಾಣ ಬಲಿದಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು. ಈ RSS ಸಂಘ ಪರಿವಾರದವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ? RSS ಸಂಘ ಪರಿವಾರದವರು ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದರೆ ಬ್ರಿಟಿಷರಿಗೆ ಮಾಫಿನಾಮವನ್ನು ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಾವರ್ಕರ್ ಅನ್ನೋಂಥವ್ರು ಮಾಫಿನಾಮ ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಸಂತತಿಗಳು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮಗೆ ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾಚಿಕೆ ಆಗ್ಬೇಕು ಇವರಿಗೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಈ ದೇಶದ ಮುಸಲ್ಮಾನರ ವಿರುದ್ಧ ಯಾರಾದರೂ ಮಾತನಾಡಿದರೆ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಇರಲ್ಲ. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ನಾವು ದಲಿತ ಸಮುದಾಯ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸಮುದಾಯ ರಕ್ಷಣೆಗೆ ನಿಂತಿದೆ. ಒಂದು ಇತಿಹಾಸನೇ ಇದೆ. ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ ನಿಮಗೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಅಸೆಂಬ್ಲಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಗೆ ಹೋಗಬೇಕಾದಾಗ ಅವರಿಗೆ ಒಳಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಈ ದೇಶದ ಮನುವಾದಿಗಳು. ಆ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ವೆಸ್ಟ್ ಬೆಂಗಾಲಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸಮುದಾಯದವರು ಅವರಿಗೆ ಸೀಟನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲುವಂಥ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಅವ್ರನ್ನ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟಿಗೆ ಕಳಿಸಿ ಇವತ್ತು ಸಂವಿಧಾನ ಬರಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸಮುದಾಯ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ, ಈ ಮನುವಾದಿಗಳು, ಇವತ್ತು ಡೋಂಗಿ ಬಾಬಾಗಳು ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ಹತ್ಯಾಕಾಂಡ ಮಾಡ್ತೇವೆ. ಈ ದೇಶ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪಂದಲ್ಲ, ಈ ದೇಶ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಂದು, ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರದ್ದು. ಈ ದೇಶದ ಮೂಲ ನಿವಾಸಿಗಳು, ಈ ದೇಶದ ದ್ರಾವಿಡದು. ಹಾಗಾಗಿ ನಾ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನರಸಿಂಹಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಏನಿದ್ದಾನೆ, ಆಗ ಅವನ ಸಹಚರ ಏನಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೇನಾದರೂ ತಾಕತ್ತಿದ್ರೆ ಅವ್ರು ಬಂದು ಈದ್ಗಾ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನನ್ನೊಬ್ಬನ ಫೇಸ್ ಮಾಡಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಕೊಡುಗೆಗಳನ್ನು ಈ ದೇಶದ ಮೂಲ ನಿವಾಸಿಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ದಲಿತ ಸಮುದಾಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಸಮುದಾಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಿಖ್ ಸಮುದಾಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಕೊಡುಗೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾನಿವತ್ತು ಕೇಳ್ತೇನೆ, RSS ಸಂಘ ಪರಿವಾರದವರು ನಿಮ್ಮ ಕೊಡುಗೆ ಏನು? ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಕೊಡುಗೆ ಶೂನ್ಯ. ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ನಾಯಿಗಳು ಕೂಡ ಸ್ವತಂತ್ರ ಸಂಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ
ನಿಮ್ಮ ನಕಲಿ ಡೋಂಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಏನಿದೆ ಇದನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಏನು ಒಂದು ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ನರಸಿಂಹಾನಂದನ ಕೂಡಲೇ ಬಂಧಿಸಬೇಕು. ದೇಶದ್ರೋಹಿ ಕಾಯ್ದೆಯಡಿಯೊಳಗೆ ಆತನನ್ನು ಬಂಧಿಸಿ ಈ ದೇಶದಿಂದ ಆತನ ಸಹಚರರನ್ನು ಗಡೀಪಾರು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒತ್ತಾಯವನ್ನು ನಾವಿವತ್ತು ಘನವೆತ್ತ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದೇ ರೀತಿ ಏನಾದರೂ ನರಸಿಂಹಾನಂದ ಸರಸ್ವತಿಯ ಭಾಷಣಗಳು ಮುಸಲ್ಮಾನರು, ದಲಿತರು, ಏನು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ರು, ಸಿಖ್ಖರ ವಿರುದ್ಧ ಪುನಃ ಇಂಥ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ನೀಡಿದಲ್ಲಿ ಆತ ದೇಶದ ಯಾವುದೇ ಮೂಲೆಯಲ್ಲಿದ್ದರೂ ಕೂಡ ಆತನ ಮುಖಕ್ಕೆ ಕಪ್ಪು ಮಸಿಯನ್ನು ಬೆಳೆದ್ರ ಮೂಲಕ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ಹಾಗೂ ಮುಂದಿನ ವಾರ ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒತ್ತಾಯವನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆತ ಗಂಡಸ ಆದರೆ ಮುಂದಿನ ವಾರ ಬಂದು ಈ ಮಣ್ಣಿನ ಮಗ ವಿಜಯ್ ಗುಂಟ್ರಾಳ್ನ ಎದುರಿಸಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ನಾನು ಆ ಗಂಡು ಚಂಡ ಆ ನರಸಿಂಹಾನಂದ ಸರಸ್ವತಿಗೆ ನಾನು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಟಿಪ್ಪು ನರಸಿಂಹಾನಂದ ಸರಸ್ವತಿಗೆ, ನರಸಿಂಹಾನಂದ ಸರಸ್ವತಿಗೆ